नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. आपण बघतोय निफ्टीचं एनालिसिस, त्याचबरोबर पूर्ण मार्केटचं व्यवस्थित विश्लेषण. तर आता मग सुरू करूया. मार्केटमध्ये क्लिअर कट आपण डेली टाईम फ्रेमवरती आहोत. एक सिंपल ईएमआय लावलेला आहे. कोणता एक्स्पोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. वन ऑफ द बेस्ट एक्स्पोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज आहे आणि मार्केटमध्ये ह्या एव्हरेजचा सगळ्यात जास्त आपण म्हणू शकतो सक्सेस रेट आहे. इंडिकेटर सुद्धा चांगला आहे. ठीक आहे. आपण जी रेंज काढली होती, किती जणांना माहिती आहे, किती जणांनी बघितलंय ते जरा मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता, की ही जी रेंज आपण काढली होती या लेव्हलच्या वरती मार्केट होल्ड होईल सांगितलं होतं. बघा ह्या 2 कॅन्डल्स आहेत. ही मोठी कॅन्डल झाल्यानंतर म्हटलं होतं मार्केट थोडाफार होल्ड करेल. काय झालंय? मार्केट होल्ड झालेलं आहे. त्याचबरोबर त्याच्यावरती होल्ड झालं, टिकलं. ठीक आहे. 2 दिवस मूव्हमेंट चांगली बघायला मिळेल आणि 24,200 च्या आसपास मार्केटने काय केलेलं आहे? एक रिजेक्शन घेतलेलं आहे. कोणत्या? या टॉपच्या लेव्हलच्या आसपास रिजेक्शन घेतलेलं आहे. हे लक्षात असू द्या. ठीक आहे. आता बॉटम पकडायचा कोणता म्हणू शकतो? इथून जर खाली आलाय, तो बॉटम म्हणजे हा. म्हणजे जवळपास मार्केट जे आहे म्हणजे आजचा म्हणजे जवळपास क्लोजिंग कशी बघायला मिळाली तुम्ही मला सांगा? शुक्रवारची क्लोजिंग एक जवळपास एक पॉझिटिव्ह नोटवरती बघायला मिळाली. हे लक्षात घ्या. तुम्ही मला पॉझिटिव्ह नोट कशी काय? बघा, जिथे ओपन झालंय त्याच्यावरती क्लोज झालाय आणि सर्वात पॉझिटिव्ह विषय म्हणजे 24,000 च्या वरती क्लोजिंग दिली आहे. हे सगळ्यात महत्त्वाचा विषय सांगू शकतो. सोमवारसाठीचा विषय काय एक्स्पेक्ट करू शकता आणि सोमवारसाठी विषय म्हणजे या आठवड्याचा सोमवारसाठी जो विषय होईल तोच या आठवड्यात पूर्ण तुम्हाला मार्केट एक चांगला ट्रेंड नवीन बघायला मिळू शकतो का? किंवा जो सेलिंगचा ट्रेंड आहे तो कंटिन्यू राहू शकतो का? थोडक्यात ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सोमवारी बघायला मिळू शकतं. कसं काय? ही जी कॅन्डल आहे रेड या कॅन्डलचा हाय आणि ह्या कॅन्डलचा लो सर्वात महत्त्वाचा मित्रांनो लक्षात घ्या. आणि लो जो आहे सपोर्ट रेंज आहे, लो जो आहे 23,900 ह्या ज्या कॅन्डल चालू आहे ह्याच्या आधी बघा ही छोटी बेबी कॅन्डल झाली आहे. ह्या कॅन्डलचा लो सुद्धा तोच आहे. थोडक्यात काय एक मोठ्या सपोर्ट रेंजमध्ये आणि ह्याच लेव्हलला पाठीला तर तुम्हाला समजेल, की ही रेंज किती महत्त्वाची आहे. जी 23,900 च्या आसपास आहे. मार्केट त्याच लेव्हलच्या आसपास किती वेळा सपोर्ट इथे बघा किती वेळा त्याच रेंजच्या आसपास हंग राहिलेला आहे, थांबलेला आहे, होल्ड राहिलेला आहे. ठीक आहे. आता सुद्धा त्याच रेंजच्या आसपास आहे. काय एक्स्पेक्ट करू शकतो? सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे ओपनिंग जर पॉझिटिव्ह नोटवरती होत असेल गॅप अप तर मग 24,100 ठीक आहे. त्याच्यावरती 24,200 थोडक्यात सांगायचं असेल तर वरच्या दिशेने मूव्हमेंट जी आहेत ते तुम्हाला त्याच्यानुसार किंवा त्याच्या लेव्हलच्या वरती त्या रेंजेस तुम्हाला आरामात बघायला मिळू शकतात. 24,100 ते 24,200 हा हाय तुम्हाला बघायला मिळू शकतो. परंतु जर खाली आलं, जर सेलिंगमध्ये आलं आणि इथे सेलर्सनी ओव्हरटेक केलं असं म्हणू शकतो. काय एक्स्पेक्ट करू शकता? 23,900 च्या खाली बिंदास सेल करा. टार्गेट हा जो ईएमआय आहे, ह्या एक्स्पोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज इथपर्यंत पहिले टार्गेट पकडू शकता 23,800 झाला थोडाफार मनात परिवर्तन किंवा रेंजचा बाउन्स बॅक या लेव्हलला बायर स्ट्राँग झाले तर 23,800 लाच होऊ शकतात. इथून पिकअप करण्याचा चान्स आहे. परंतु ही जर लेव्हल तुटली मग हा जो गॅप आहे, हा गॅप भरण्याची शक्यता मार्केट येऊ येऊ शकते आणि परत ह्या रेंजमध्ये मार्केट तुम्हाला बघायला मिळू शकतो. परत 23,700 तर त्याच्या खाली टिकलं तर 23,400 किंवा 23,200 पर्यंत सुद्धा बघायला मिळू शकतं. हे तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या निफ्टीच्या दृष्टिकोनातून. निफ्टी कशा लेव्हलला ट्रेड होतंय आणि त्याच दृष्टिकोनातून आपल्याला दोन्ही बाजूने विचार करून ट्रेड करायचा आहे. कारण दोन्ही बाजूनी मूव्हमेंट चांगली तुम्हाला बघायला मिळू शकते. त्याचबरोबर जर होल्ड राहिलं तर 24,050 ते 23,900 या रेंजमध्ये कुठेतरी एक छोटीशी कॅन्डल बघायला मिळू शकते किंवा रेंज बाउंड तुम्हाला बघायला मिळू शकतो. हे लक्षात असू द्या. समजलं निफ्टीचं एनालिसिस. चला आपण काही स्टॉक्सचं एनालिसिस सुद्धा आता करून जाऊया. सर्वात महत्त्वाचा म्हणजे कोणता शेअर आहे? तर टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट. काय बघायला मिळतंय बघा स्टॉकमध्ये क्लीअर कट झाला बघायचं झालं तर हा जो शेअर आहे याच्यामध्ये ही एक रेंज बघायला मिळते आणि ही एक रेंज बघायला मिळते. थोडक्यात काय हा जो फॉल बघायला मिळतो. आता पेड कोर्सचे सदस्य आहेत त्यांना ह्या गोष्टी व्यवस्थित समजत असतील. प्राइस एक्शन अकॉर्डिंग काय नक्की मार्केटमध्ये चाललंय. एक मूव्हमेंट आली, ठीक आहे. त्याच्यानंतर टॉपवरून सेलिंग आली. हा डाउन ट्रेंड चालू झाला आणि त्याच्यानंतर साइडवेज चाललंय. आता इथून एकतर बाउन्स होईल. इथून एकतर बाउन्स होईल किंवा ह्याच्या खाली जर लो तुटला तर सेलिंग कंटिन्यू असेल आणि सेलिंग जर कंटिन्यू झाली तर मग 1000च्या खाली सुद्धा म्हणजे जवळपास जेवढे पॉइंट्स पडले अजून काही पॉइंट्स तुम्हाला पडताना बघायला मिळू शकतात. हे लक्षात असू द्या आणि त्याचबरोबर ईएमए जो आहे, या ईएमएच्या वरती म्हणजे जवळपास जर तुम्हाला ह्या शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, या एक्स्पोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजच्या वरती म्हणजे जवळपास 1160 च्या वरती कुठेतरी एंट्री पोझिशन घेण्याचा प्रयत्न करू शकता किंवा जर तुम्ही सेफमध्ये करायचं असेल थोडंफार एस-आय-पी वगैरे लेव्हलला, हे जो साइडवेज चाललाय, इथे सुद्धा तुम्ही थोडंफार बायिंग रेंज किंवा थोडे छोट्या लो लेव्हलला बायिंग करून ठेवू शकता. ठीक आहे. त्याचबरोबर कमिंग्स इंडिया काय झालंय? रेंज बाउंड चाललेला आहे 2 दिवस. ठीक आहे. आपण काय एक्स्पेक्ट करू शकतो हा स्टॉक? ब्रेकआउटचा विषय एक्स्पेक्ट करू शकतो? डेफिनेटली येस. इंट्राडेसाठी चांगला शेअर आहे. ठीक आहे. सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे काय, की चांगली मोमेंटम आहे, टॉपला स्टॉक आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आपण काय एक्स्पेक्ट करू शकतो? परत एक टॉप बनवण्याचा प्रयत्न करत असेल हा शेअर, तर डेफिनेटली आपण बायिंगचा विषय करू शकतो. कुठे? 5,993 च्या वरती बाय करा हाय तुटल्यावरती. टार्गेट 5,980 किंवा 6,000 च्या आसपास टार्गेट घ्या. या रेंजपर्यंत गेलं तर चांगलीच मोमेंटम बघायला मिळू शकते. पण एका दिवसात बघायला मिळू शकत नाही एवढी, हे लक्षात घ्या. परंतु
या रेंजच्या वरती टिकण्यात असफल झाला. कसं इथे जसं झालं तिथून सेलिंग आली आणि त्यानंतर तसं जर इथून होत असेल, तर परत सेलिंगची रेंज ह्याच लोच्या खाली सेल करू शकता. इनडिसिजन आहे, डिसिजन मेकिंग आहे आणि डिसिजन मेकिंगच्या वेळी काय होतं, कुठल्याही दिशेने ब्रेकआउट बघायला मिळू शकतो. हे लक्षात असू द्या. त्यामुळे फार तर ट्रेंड रिव्हर्सलचा विषय आहे. आता हा जो ट्रेंड आहे, हा थोडाफार रिव्हर्स व्हायला आणि इंट्राडेसाठी थोडक्यात का असेना 5,800 च्या खाली टिकलं तर बिंदास सेल करू शकता. ठीक आहे. त्याचबरोबर एच-डी-एफ-सी लाईफ इन्शुरन्स काय म्हणू शकतो, चांगली मोमेंटम आहे. डेफिनेटली एक खाली लो वरून पुलबॅकमध्ये उचलतोय आणि इंट्राडेसाठी समस्या आहे. 593 594 च्या वरती बाय करा. 600 चं टार्गेट आरामात बघायला मिळू शकतं. इथे प्रॉफिट बुक करून टाका. हे लक्षात असू द्या. पण थोडक्यात जर खाली सेलिंगला आलं, पुलबॅकमध्ये आलं, तर मग रेंजेस कोणत्या आहेत? खरं सांगायचं असेल सेलिंगचा विषय असेल ना 583 च्या खाली सेल करा. अन्यथा सेलिंगचा विषय काढूनच टाका. कारण थोडक्यात काय गेले काही दिवस जो आहे हे सेलिंग नंतर जवळपास हा पुलबॅकमध्ये उचलला, थोडाफार होल्ड झाला आणि त्यानंतर मूव्हमेंट चालू आहे. त्यामुळे कंटिन्यूअसमध्ये जर मूव्हमेंट होत असेल तर 500-600 पर्यंत मूव्हमेंट चांगली बघायला मिळू शकते. ठीक आहे. बजाज फायनान्स रेंजमध्ये सपोर्ट घेतोय. त्याच्यानंतर जवळपास पॉझिटिव्ह कॅन्डल बघायला मिळते आणि त्याचबरोबर आपला जो ई-एम-आय आहे तो कसा हे करतोय बघा. त्याच्यावरतीच टिकण्याचा प्रयत्न चालू आहे. सो बायिंग रेंज 10,132 च्या वरती हा स्टॉक बाय करू शकता. बजाज ऑटोचा सॉरी. चांगली मोमेंटम तुम्हाला बघायला मिळू शकते. बजाज फिनसर्व्ह रेंज बाउंड आहे. रेंज बाउंड मार्केट इंट्राडेसाठी बेस्ट आहे. काय करायचंय? हाय आणि लो मार्क करा किंवा ॲड करून ठेवा. हा बघा. ज्या दिशेने ब्रेकआउट त्या दिशेने मोमेंटम चांगली बघायला मिळू शकते. ॲक्सिस बँक खरं सांगायचं असेल मूव्हमेंट चांगली झाली आणि ह्याचा डेलीवरती अनालिसिस मी केला होता. परत हा जो चॅनलमध्ये होतो हा चॅनल ब्रेकआउटचा विषय आहे. इंट्राडेसाठीचा विषय 1366 च्या वरती टिकताच बिंदास मोठा ब्रेकआउट बघायला मिळू शकतो. परंतु सेलिंग आली तर सेल कुठे या ग्रीन लाईन कॅन्डलच्या खालीच सेल करायचा आहे. अन्यथा करू नका. हे लक्षात घ्या. त्याचबरोबर टी-व्ही-एस मोटर रेंज बाउंड आहे. 3480 च्या वरतीच बायिंगचा विषय आहे. ओव्हरऑल बघायचं झाला, हा शेअर काय होतोय बघा. थोडक्यात काय अक्युमुलेट होतोय. ठीक आहे. सो ब्रेकडाऊनचा विषय होऊ शकतो. खाली सेलिंगचा विषय म्हटला तर 3,200 की 3,300 च्या खाली बिंदास म्हणजे थोडक्यात काय एक मोठी मोमेंटम पकडायची झाली स्विंगसाठी वगैरे हा शेअर चांगला असू शकतो. जर खाली सेलिंग कंटिन्यू होणार असेल या स्टॉकमध्ये 3,300 च्या खाली बिंदास सेल करू शकतो. थोडक्यात हा जो बॉटम आहे 3,000 किंवा 2,997 आसपास इथपर्यंत सुद्धा स्टॉक तुम्हाला बघायला मिळू शकतो. कारण थोडाफार वारं जे आहे हे उलट्या दिशेने वाहताना बघायला मिळते या शेअरच्या दृष्टिकोनातून. त्याचबरोबर अपोलो टायर्स खरं सांगायचं असेल तर स्टॉक जो आहे हा खरं सांगायचं असेल तर रेंजमध्ये आहे आणि त्याच्यानंतर जर हा हाय जर म्हटलात, ठीक आहे. हायवरून थोडक्यात ह्या लेव्हलला आलेला आहे, जो ऑलरेडी आपला जो लो आहे याच्या आधी सुद्धा त्याने खूप वेळा पकडलेला आहे. ठीक आहे. काय एक्स्पेक्ट करू शकतो? ठीक सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे इथे सुद्धा डिसिजन मेकिंग आहे. वरून जवळपास उचलण्याचा प्रयत्न केला पण सेलर्सने ठोकलाय. दोन्ही साइडला. काय एक्स्पेक्ट करू शकता? सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला व्यवस्थित एक रेंजमधले लेव्हल जे आहेत, म्हणजे जवळपास ही रेंज पकडा. ओके. काय एक्स्पेक्ट 431 च्या वरती बायिंग डेफिनेटली आणि 420 च्या खाली सेलिंग बिनधास्त करू शकता. असे डिसिजन मेकिंग स्टॉक्स असतात ना, एका रेंजमध्ये 3-4 कॅन्डल्स असतील, मग ब्रेकआउटची वाट बघा. ब्रेकआउटनुसार तुम्ही ट्रेड घेऊ शकता. स्टेट बँक ऑफ इंडिया, टू बी हॉनेस्ट रेंजेस मी आधीच काही काढलेल्या होत्या. त्या लेव्हलला प्रॉफिट मिळालं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे रेड लाईन्स दिसतात तशा. ठीक आहे. आता 1,045 वरती बाय करू शकता का? तुम्हाला खरं सांगू लाँग टर्म गेम आहे ना, बिनधास्त उचला. बिनधास्त उचला 1,045 च्या वरती बायिंग करू शकता. रिकमेंडेशन नाहीये, अभ्यासासाठीच आहे असं पकडू शकता. ठीक आहे. ई-एम-आयला क्रॉस केलाय, टिकलाय, वरती मूव्हमेंट गेली आहे. प्राइस एक्शन सांगते एक चांगली पॉझिटिव्ह मूव्हमेंट एंट्रीज आहे. इंट्राडेचा विचार करता 1,050 च्या वर 85 वरती बाय करू शकता. टार्गेट थोडक्यात 1,062 पर्यंत बघायला मिळू शकतो. थोडंफार पॉझिटिव्ह नोटवरती आपण विचार करू शकतो. टाटा स्टील 198 ला आहे. ठीक आहे. उचलत असेल डेफिनेटली 200 च्या वरती बाय करा किंवा इंट्राडेचा विषय म्हटला तर 199.28 टार्गेट पहिलं 200 घ्या. 200 च्या वरती होल्ड करून जात असेल तर मूव्हमेंट तुम्हाला चांगली बघायला मिळू शकते. परंतु जर हा जो ट्रेंड आहे कंटिन्यू होत असेल, जो लाँग टर्मचा ट्रेंड आहे सध्यासाठीचा, जो कधी चालू झाला आहे 14 मे पासून सेलिंगचा, तर मग 195.95 च्या खाली किंवा 195 196 च्या खाली सेल करा. थोडक्यात तसाही निगेटिव्ह पॅटर्न बघायला मिळतोय. लेव्हल मधली नेक तोडली तर बिनधास्त मूव्हमेंट जे आहे 188 पर्यंत हा शेअर तुम्हाला बघायला मिळू शकतो. गोदरेज सीपी ठीक आहे. कन्झ्युमर प्रॉडक्ट्स काय एक्स्पेक्ट करू शकता? ऑलरेडी सेलिंगमध्ये आहे. ठीक आहे. थोडक्यात हा जो शेअर आहे उचलत असेल तर जस्ट अ सेकंड ह्या रेंजच्या खाली जस्ट अ सेकंड ओके. ही जी लेव्हल आहे ना, ही ॲड करून घेऊया. थोडक्यात आर-एस-आय काय म्हणतात ते बघूया. आर-एस-आय काय सांगते बघूया. ओके. आर-एस-आय थोडाफार पॉझिटिव्ह नोट देतंय. तसं म्हटलं तर ओके. सो काय एक्स्पेक्ट करू शकतो आपण? सरळ सांगायचं असेल, हा स्टॉक जर इंट्राडेचा विषय म्हणत असाल आणि जर सेलर्सची पॉवर इथे पूर्णपणे बसत नसेल, तर 1,015 च्या वरती म्हणजे ही जी कॅन्डल आहे ना, ह्या कॅन्डलचा हाय तुटला तरच बाय करायचं आहे.
हे लक्षात घ्या. टोटल बाईंग. परंतु लो तुटला तर सेल करायचा आहे का? सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे सेलिंगला इंट्राडेचा विषय असेल तर थोडाफार 7-8 पॉइंट पकडा. डायरेक्ट सेल करायचा म्हणजे एकदम लेवल पकडू नका. कारण ह्या रेंजच्या आसपास आधी सुद्धा त्याने सपोर्ट घेऊन तो बाउन्स बॅक झालेला आहे. त्यामुळे ही सपोर्ट रेंजच्या आसपास आहे मेन. त्यामुळे बायिंगचे लेवल असेल, उचलत असेल पुलबॅकला तर 1016 वरती बाय करा. कोटक काय म्हणतोय? मूव्हमेंट आहे, रेंज बाउंड. मी म्हणतो ना रेंज बाउंड ट्रेड कसे स्टॉक्स कसे काढायचे. आता इथे बघा 1, 2, 3 दिवस रेंज बाउंड आहे. नंतर ब्रेकडाउन झाला, मग मूव्हमेंट तुम्हाला बघायला मिळाली. ठीक आहे. हे एक्सपेक्ट आहे. कुठल्यातरी एका दिशेने तुम्हाला ब्रेकआउट किंवा ब्रेकडाउन बघायला मिळू शकतं. कोटक खाली येत असेल, ह्या रेंजमध्ये आता हा एक दिशा ठरवली आहे त्यांनी. जर लोला पुढे तुटत असेल, तर 397 खाली आपण कोटक बँक सेल करू शकता. हे लक्षात असू द्या. ठीक आहे. त्याचबरोबर हिरो मोटोकॉर्प काय म्हणताय? मी लवकरात लवकर सांगतोय, जास्त काही अगदी इन डेप्थ मध्ये जात नाहीये. हिरो मोटोकॉर्प बायिंग रेंजच्या वरती टिकतंय का? खरं सांगायचं असेल तर ओव्हरऑल डाउन ट्रेंड आहे. आता सुद्धा डाउन लेव्हलच आहे. लो तुटला तर 4929 म्हणजे जवळपास हा महत्त्वाचा सपोर्ट आहे, ज्याच्या आसपास आता इथे सपोर्ट घेतोय. त्यामुळे 4929 च्या खाली बिंदास सेल करू शकता हा स्टॉक. आरामात लेवलला. बायिंगचा विषय सध्या सोडूनच द्या. विप्रो 180 काय एक्सपेक्ट करू शकता? पुलबॅकमध्ये उचललाय शेअर. काय म्हणतोय? पुलबॅकमध्ये उचललाय शेअर. ठीक आहे. बायिंग रेंज असेल, जर गॅप अप झालं तर 185 च्या वरती बाय करा. परंतु साइडवेज झाला, ब्रेकआउट देत असेल तर 181.66 च्या वरती बाय करू शकता. डिक्सॉन टेक्नॉलॉजीज जवळपास इंडिसिजन काय एक्सपेक्टेड आहे? पुलबॅक उचलू शकतो. 12625 च्या वरती बाय करू शकता. बिंदास बाय करा उचलत असेल. ट्रेंड कंटिन्यू बघायला मिळू शकतं. हे लक्षात असू द्या. SBI कार्ड टू बी ऑनेस्ट मूव्हमेंट आली, ठीक आहे. थोडाफार पुलबॅक आहे. बायिंग कंटिन्यू होत असेल तर हा जो रेड कॅन्डलचा हाय आहे 624 च्या वरती बाय करा. पण सेलिंग कंटिन्यू होत असेल तर थोडाफार सेलिंगचा विषय माझ्यामध्ये सोडून द्या. ठीक आहे. त्यानंतर रिलायन्स निगेटिव्ह आहे. लो तुटला 1303 च्या खाली शॉर्ट करायचं आहे. बिंदास सेल करा. मूव्हमेंट चांगली बघायला मिळू शकते. परंतु जर रेंज बाउंड राहिला तर ह्याच मोठ्या रेड कॅन्डलच्या आतमध्ये छोटीशी कॅन्डल बघताना थोडक्यात काय रेंज बाउंड राहिलं त्याच कॅन्डलच्या आतमध्ये छोटीशी कॅन्डल बनताना बघायला मिळू शकतं. अंबुजा सुद्धा साइडवेज आहे. ब्रेकआउटची वाट बघा. गेल खरं सांगायचं असेल तर खाली पुलबॅकला येत असेल 172 च्या खाली सेल करायचं, अन्यथा सेलिंगचा विषय काढूनच टाका. पी इंडस्ट्रीज ठीक आहे. माझ्या मते आपण थोडाफार वरच्या लेवलला जाऊया. FSL काय म्हणतं बघूया. ओके, FSL ला पॉझिटिव्ह पॉइंट आहे. 247 च्या वरती बायिंग करा. चांगल्या लेवलला आहे. लो लाईक पॉझिटिव्ह पॉइंट बघायला मिळतात. आणि काय बघायला मिळतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा मला. ठीक आहे. त्याचबरोबर APLTD जस्ट अ सेकंड. रेंजला अप्रोच करतोय, ब्रेकआउटला बिंदास बायिंग आहे. त्याचबरोबर पॉवर ग्रिड ठीक आहे. सेलिंग आहे. होल्ड करून वर चाललंय. खरं तर 293 च्या वरती बाय करा किंवा थोडक्यात 295 या EMAच्या वरतीच होल्ड करू देत. 295 च्या वरती टिकताच बाय करू शकता. ठीक आहे. त्याचबरोबर कॉन्कर ओके पॉझिटिव्ह नोटवरती आहे. 443 च्या वरती बिंदास्त बायिंग आहे स्टॉकवरती. गॅप अप झाला तर मग टिकू द्या 480 च्या पर्यंत वरती. अदानी एंटरप्राइजेस येस बूमिंग चाललंय परत. स्टॉक जे 2-2000 ला घेत होते ब्रेकआउट आहे डेफिनेटली येस. टॉपला आहे 3065. माझ्या मते इंट्राडे वगैरे असाल तर 3100 च्या वरती किंवा 3000 च्या वरती बायिंगचा विषय करा. अन्यथा करू नका. टायटन 4000 ओके परत हायला जातोय. हा हाय पकडण्याचा प्रयत्न करत असेल तर डेफिनेटली बायिंग रेंजमध्ये बघायला मिळेल तर सकाळच्या सत्रातच बायिंग करू शकता. LT काय म्हणताय रेंज बाउंड आहे, होल्ड करत आहे. ठीक आहे. बायिंग रेंज असेल तर 4285 च्या वरती. म्हणजे थोडक्यात काय रेंज बाउंड आहे. रेंज बाउंड शेअरच इंट्राडेसाठी पकडायचे असतात. हाय लो पार्क करा 4 कॅन्डलच्या. ज्या लेव्हलच्या दिशेने तुटेल त्या दिशेने तुम्ही मूव्हमेंट ठेवू शकता. समज असेल तर फॉलो शेअर आता सबस्क्राईब करा. अजून काही जास्त हे करत नाहीत. वेळेची कमतरता आहे त्याच्यामुळे नाही खूप मोठी व्हिडिओ होईल. ऑलरेडी मोठी झालेली आहे. जास्तीत जास्त शेअर्स सांगण्याचा प्रयत्न केलाय. काही थोडक्यात एनालिसिस आहे, जास्त काही डीपमध्ये सांगत नाहीये. परंतु हे जे हे केलेले आहेत ते तुम्ही प्रॉपर स्टडी करा. त्यानुसार प्राइस एक्शन इंडिकेटर्स वापरा आणि सगळं काही बघा आणि काय असेल तर सांगा. कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.